नमस्कार मंडळी, नमस्कार, वेलकम टू पावसाळा. तर नमस्कार नमस्कार मगाशी तुम्हाला एकदम भारी नमस्कार आम्ही ऑलरेडी केलेला आहे. मस्त पावसात ना भिजून आलेलो आहोत आम्ही. आता बघा माझं केस पण ओली आहेत. आणि चॅलेंजचा तुम्हाला माहितीच आहे काय आहे आपला. आज आपण खाणार आहोत 24 आवर्स एकदम स्पायसी फूड आणि मस्त गरम गरम सूप पितं. म्हणजे असं थंड थंड पावसात भिजून आल्याच्या नंतर असं गरमागरम सूप, तेही एकदम झणझणीत. अजून काय हवंय? त्यानिमित्ताने आम्ही सूप मागवलाय, चिकन सूप बाहेरून. त्यानिमित्ताने मस्त आणि सूप त्याला मागवलंय. स्पायसी करायला सांगितलंय. वाफ बघताय गाईस तुम्ही, बघा दिसते की नाही तुम्हाला मला माहिती नाही. तर आता आम्ही मस्त हे सूप एन्जॉय करतो. आज पाऊस पण पडतो आणि एकदम मला असं वाटतं एकदम भारी दिवस निवडलाय आपण हा चॅलेंज करायसाठी. कारण की पाऊस आज सॅटर्डे आहे आणि आज एकदम धुवाधार पाऊस आहे मुंबईमध्ये पडलेला. आणि त्याच्यामध्ये असं गरमागरम आणि झणझणीत खायला भेटतंय. हा मला पण टेस्ट कर दे. तिखट तर आहे. ना हा काय मजा येते. मग खिडकीतून मस्त पाऊस एन्जॉय करत करत सूप प्यायला. आणि तिखट पण मस्त झणझणीत तिखट केलं त्याने. तुमच्याकडे पण घरामध्ये बाल्कनी असेल तरी मजा तुम्ही घेऊ शकता. खिडकी असेल तरी येऊ शकता. बघा आमच्यासाठी बाल्कनीची गरज नाही. मजा घ्यायसाठी बाल्कनीची गरज नसते. बटर हा म्हणजे तोंडाला जर पाणी सुटत असेल तर वी आर व्हेरी सॉरी. तर तुम्ही पण मस्त पाऊस पडतोय, लवकर जा, व्हिडिओ पॉज करा, सूप घेऊन या आणि आमचा व्हिडिओ बघतात आपण सगळे एकत्र सूप पीत मजा करूया. अचानक भयानक आमचा प्लॅन झाला की ओंकार बोला तन्वी चल पाऊस आहे. आम्हाला दोघांना सुट्टी होती मस्त. तन्वी चल पाऊस पडतोय, मस्त भिजायला जाऊया. आणि पावसाने तर आम्हाला अशा प्रकारे मस्त साथ तर दिलीच होती. आज नाही म्हटलं चॅलेंज पण करूया स्पायसी फूडचं. झणझणीत मध्ये तिखट लागत आहे. हा तिखट याच्यामध्ये प्यायला अजून मजा येते. मस्त भिजून आलोय, थंडी वाजायला लागली. मग आम्ही घरी आलो, अंघोळ केली, सूप ऑर्डर केला आणि मस्त आता चॅलेंजला सुरुवात करूया. तर आजच्या दिवसातलं हे आमचं लंच आहे सूप, चिकन मंचाव सूप, गरम तिखट तिखट मस्त पाऊस एन्जॉय करत. चला आम्ही समजा भारी होतो. ओंकारला घाम यायला लागला, घाम आला लिटरली. ते घाम नाका होता, पूर्ण नाकाला घाम आला. एवढं स्पायसी आहे सूप होतं. म्हणजे एकदम आज स्पायसी खाऊन उद्या आमचं काय खरं नाही. उद्या सकाळी 5-10 मिनिटात इथे बसतो आपण बाथरूम मध्ये. अर्धा पाऊण तास कन्फर्म आहे. तेवढं डिटेल मध्ये सांगण्याची गरज नव्हती. 10 मिनिटं मस्त डबरी स्पायसी म्हणून तोंडाला लावायला मध्ये मध्ये आम्ही शेव खातोय. आहो खूप वेगळं आहे. चायनीज भेळ. चटणी मिक्स करू नको, रात्रीच्या जेवायचं काय स्पायसी खायचं आपल्याला. सूप पिऊन झालंय, मस्त मज्जा आली. आता काय करायचं बोल लवकर. भिजून भिजून आलेला आहो आपण. आता वाजलेले आहेत 2:30 आणि सकाळपासून मी त्याच्या ऑलमोस्ट इच्छा पूर्ण केलेली. ठीक आहे, आता माझी एक अशी इच्छा आहे, अंथरून टाकूया आणि झोपून जाऊया. ठीक आहे, बॉय ऍक्च्युली असं मस्त वातावरण की झोपायचंच वेळ. सुट्टीचा दिवस आज काय करणार, उठायचं, खायचं, प्यायचं, झोपायचं. आणि ऍक्च्युली भिजून आल्यामुळे झोप तर मला पण आलीच आहे. आणि मेल्या उठलोय की त्यात आम्ही 12ला उठलोय, 11:30 पावणे 12ला उठलोय आणि आता मी परत झोपणार आहे, परत उठणार आहे. हा दिवसभर हेच करायचंय गाईज. मज्जा करू, पाऊस आहे, मज्जा करू. तर आपलं आता नेक्स्ट हे आलंय चिकन चिल्ली. चिकन चिल्ली एकदम आम्ही तिखटवाला चिकन चिल्ली आहे. आधी मला देते खायला. हा घरी बनवलाय. हो का, चिल्ली आहे म्हणून. कसा रे, खा ना, गरम आहे भरपूर.
हाऊ इज इट? जमता आहे मॅम दुपारी माझी सूप पिल्यानं जीभ पोळली आहे त्यामुळे ते तिखट तर आहे, टेस्ट पण भारी आहे. चॅलेंजमुळे खायला लागतं, बाकी काय ना. ही सेकंड गोष्ट आम्ही खातोय तिखट. बरं हॅलो एवढं तिखट लागलं. तिखट तर मजबूत केलं कारण की तिखट खायला लाल पण बघा त्याच्यामध्ये अजून मी मसाला टाकला एक्स्ट्रा. हे पण आपलं जेवण होऊ शकतं. बघू पोट भरेल त्याच्यावरती की अजून काय खायचं की नंतर आम्ही दुपारी फक्त सूप प्यायला. भूक तर लागली आहे त्याची आता. पाणी पिऊ का? तुही ना तिखट एवढं खातोय आपण. चॅलेंज आम्हाला किती भारी पडतंय हे तुम्हाला त्या चॅलेंजच्या दुसऱ्या दिवशी सांगू आम्ही नक्कीच. नको आता झालं नको झाला. लास्ट आपला जो मील आहे तो आहे हे कोरियन बुलडॉग हॉट चिकन फ्लेवर रामेन नूडल्स 2x स्पायसी. जरी ते दिसत असेल तुम्हाला 2x स्पायसी आणि एवढा झूम 2x स्पायसी नूडल्स हे आपण स्पायसी चॅलेंज मधला आपला लास्ट मील असणार आहे. सकाळपासून हॉट सूप चिकन चिल्ली हे खाल्लंय आम्ही आणि आता हे स्पायसी नूडल्स खाणार आहोत. तर हे पहिल्यांदा मी बनवते पण आणि मी अजूनपर्यंत ट्राय नाही केलं. ओंकार तू केलंयस ट्राय? कॅमेऱ्याच्या मागे आहे ओंकार. तर आपण हे बघूया आधी कसे बनवायचे मला ते सुद्धा नाही माहिती. बघूया याच्यात आपल्याला काय काय भेटलंय. नॉर्मल मॅगी सारखेच आहेत हे नूडल्स पण याच्यात हे 2 सॉस दिलेत आणि हा चिली फ्लेक्स दिलाय आणि हे नूडल्स नॉर्मल मॅगी सारखे लिहिलंय की पाणी टाकायचं 5 मिनिटं कुक करायचं मग वॉटर टाकलेत आपण. नूडल्स दाखव जरा कॅमेरामॅन जल्दी फोकस करो नूडल्स वरती आपल्या. हा हे आता आपल्याला नूडल्स 5 मिनिटं ठेवायचे आहेत. 5 मिनिटानंतर आपल्याला हा जो सॉस दिलाय हा तो टाकायचा आणि हे चिकन नूडल्स आहेत. चिकन कुठे आहे याच्यामध्ये? अच्छा मध्ये. आणि मग सॉस टाकल्यानंतर स्टर वेल आणि ऍड फ्लेक्स स्टर वेल अँड सर्व. लास्टला हे टाकायचे फ्लेक्स आय गेस. ह्याच्यामुळे मला असं वाटतं जास्त स्पायसीपणा येणार आहे आपल्या नूडल्सला. ओंकार झाले आणि जास्त जाडे वाटतायत रे. ढिल्ले करते त्याला ढिल्ले. If we tried it, we can make it. But don't we ever just take some chances and stop your thinking and start your living. Get your shoes on, we're going dancing. 'Cause little problems, we could solve them. Try another, but I know you got one. रेडी झालेत आपले नूडल्स. आता आपण लास्ट फक्त हे जे चिली फ्लेक्स आहेत ते टाकून आपले खाण्यासाठी नूडल्स रेडी झालेले आहेत. स्पायसी 2x स्पायसी नूडल्स टेस्ट करून बघावं लागणार आहे कसे आहेत. इथे काय माहिती माझ्या आवाजाला काय झालं म्हणून असं बोलावं लागतं आहे. तर बघूया कसे लागतात, कशी टेस्ट आहे या नूडल्सची. नूडल्स प्रचंड स्पायसी होते. तुम्ही इथे बघताय की मी पाणी पिते. हे खूप स्पायसी नूडल्स आहेत आणि लिटरली घसा जळायला लागले. तुम्ही बोलते की घसा माझा पूर्ण आग व्हायला लागला. इतके हे तिखट नूडल्स होते. हे नीडल्स बोलते. ओंकारची अवस्था तुम्ही बघू शकता. दोघंजण नुसतं पाणी पिऊन हैराण झालो आम्ही. आणि सॉरी परत इथे माहिती नाही ऑडिओचा काय प्रॉब्लेम झाला आहे.
ऑडिओच आता जेव्हा एडिटिंग करायला बसली तेव्हा मला कळलं की याला ऑडिओच नाही आहे या अख्ख्या व्हिडिओला. हे नूडल्स इतके स्पायसी होते की आम्ही हे पूर्ण खाऊच शकलो नाही. तुम्ही आमची हालत परत एकदा बघताच आहे. तर बोलायचं असं आहे मला की तुम्ही पण हे व्हिडिओ नक्की इथे ट्राय करा. एकदा मी हेच सांगते की हे नूडल्स तुम्ही पण ट्राय करा. जर तुम्हाला एकदम स्पायसी नूडल्स आवडत असतील तर हे तुम्ही मस्ट ट्राय आहे. ह्याच्यामध्ये 2 ऑप्शन येतात. एक ब्लॅक कलरचं पॅकेट येतं, दॅट इज नॉट दॅट स्पायसी, आणि हे रेड कलरचं हे खूप स्पायसी, म्हणजे आम्ही दिवसभर स्पायसी खाल्लं आहे. पण हे इतकं नेक्स्ट लेवल स्पायसी होतं की लिटरली थोड्या वेळानंतर मला पोटात पण असं जळजळ वाटायला लागलं, इतकं स्पायसी होतं हे. तर हे नूडल्स तुम्ही पण नक्की घरी बनवा, ट्राय करा. आम्हाला कमेंटमध्ये सांगा की हे तुम्हाला कसे वाटले. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ओमकारची तरी ते बोलतीच बंद झाली आहे, त्यामुळे मीच हा व्हिडिओ संपवते. असेच हसत राहा, मजेत राहा, आमचे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि परत एकदा सॉरी फॉर द ऑडिओ. बाय.